सध्या महाराष्ट्रामध्ये सुरतेची लूट या विषयावरून तेच चालू आहे. देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की ती सुरतेवर स्वारी म्हणावं, त्याला लूट म्हणू नये. तर ही आत्ताची जी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर सर तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? प्रश्न असा आहे की सुरतेमधला पैसा आला कुठनं, मला हे सांगा. पूर्ण भारतातूनच गोळा करून आणि तो केलेलं कोणत्या मार्गाने आला? तो काय सरळ मार्गाने आला? नाही. म्हणजे ज्यांनी कुणी आणला ते नाही, बरोबर. तेच लुटारू होते ना मुळात. तेच लुटारू होते, बरोबर. मोगली सत्ता ही त्यांचं हे तर सगळ्यांना मान्यच करावं लागेल. आता ज्याला मान्यच करायचं नाही तर त्यांना मी नमस्कार करेन की चला ठीक आहे, तुम्हाला या भूमीवरती मालकीच नाही, हम्म, समजा त्यांनी ती मालकी प्रस्थापित करून शेतकऱ्यांच्याकडनं सारा वसूल केला, हम्म. ती लूट नाही का मग त्या अर्थाने? 100% लूट आहे. हा तो मुद्दा आहे. आणि म्हणून मोगलांनी तसंच वर्णन केलं त्या सगळ्या प्रक्रियेचं. हम्म. त्यांची तरी इंग्रज इतिहासकारांनी ओढली बरोबर. आणि त्यांची तरी वसाहत काळामध्ये त्यांच्या शिक्षण क्रमातून ज्यांचं शिक्षण झालं, फडणवीसांच्या विधानाकडे जेव्हा बघतो तर त्यांनी हा चांगला पायंडा पाडलेला आहे की त्या अर्थाने ही तुम्ही लूट भाषा अशा- बदला. त्यांनी सुरतेवर स्वारी केली, फाईन केली, पण त्यांनी जे आणलं त्याला लूट नाही म्हणणार. बरोबर. ती परत अनेक इंग्रजी ग्रंथ निर्माण झाले. हम्म. रणजित सिंहावरती सुमनांजली वाहण्यात आली. फार काय, पण हैदर अली आणि त्याचा क्रूर पुत्र टिपू यांनाही इंग्रजांच्याकडून प्रसंगोपात प्रशंसापत्र मिळाली. हम्म. परंतु मराठ्यांच्या शिवाजीच्या कपाळी लागलेला लुटारूपणाचा टिळा टाळी द्या. ओ सर, तुम्ही लिहून ठेवलेलं आहे सगळं. थँक्स टू फडणवीस. मग त्यांनी हा फडणवीसांनी मुद्दा विषय इथे आणला. आणला तुमच्या लोकांच्या माझ्या समोर, लोकांच्या नाहीतर आपण व्यासपीठावर आधी आणला. चर्चा केली नसती. केली नसते. त्या गेल्या 600-700 वर्षांच्या इतिहासात मराठ्यांना स्थान देण्यासारखा कालखंड इंग्रज व हिंदी इतिहासकारांच्या दृष्टीने उपलब्ध नव्हता. हम्म, हम्म, मोगल रियासतीचा सविस्तर इतिहास लिहिताना केवळ नाईलाज हम्म. म्हणून चोर व लुटारू ठेवलेल्या मराठ्यांचा प्रसंगोपात अनुषंगिक उल्लेख अधूनमधून इतिहासकार करीत असत आणि तो लुटारू म्हणून करायचा. या माझ्या पुस्तकातला 6वा लेख, हम्म. त्याचं शीर्षक हा. लुटारूंची टोळी की राष्ट्रसाधकांची मांदियाळी. राष्ट्रसाधकांचीच मांदियाळी आहे. येस, मराठे मराठे राष्ट्रसाधक राष्ट्रसाधक होते. लेजिटिमेटली एखाद्याची वस्तू आहे त्याची वस्तू आहे. ती त्याच्याकडनं बाय फोर्स घेणं हम्म. किंवा बाय फ्रॉड म्हटलं तरी चालेल, म्हणजे ते बरोबर. प्रकारची लुटच आहे ना. बरोबर. तसं आहे का हे शिवाजी महाराजांचं? नाही. तसं आहे का मराठ्यांचं?